ओके. तर बघा, ऑर्गॅनिझमचा विचार केला तर पहिलं किंगडम, मग त्याच्यानंतर खाली येतं फायलम. ॲनिमल मध्ये असेल तर फायलम, प्लांट मध्ये असेल तर डिव्हिजन, प्लांट मध्ये परत डिव्हिजन मध्ये सब डिव्हिजन, फायलम मध्ये सब फायलम, मग क्लास, क्लास मध्ये पण सब क्लास, सुपर क्लास, मग त्याच्यानंतर येतं ऑर्डर, ऑर्डरच्या नंतर येतं परत फॅमिली, फॅमिलीच्या नंतर येतं परत जीनस, त्याच्यानंतर स्पीसीज. सो कुठलाही ऑर्गॅनिझम क्लासिफाय करण्यासाठी मला या किंगडम सर्वात मोठं, किंगडम पेक्षा लहान फायलम, डिव्हिजन, त्याच्यानंतर त्याचा क्लास, त्याच्यानंतरचा ऑर्डर, मग फॅमिली, मग जीनस, मग स्पीसीज. थोडक्यात ह्या सगळ्याचा हा जो काय प्रकार आहे ह्याला आपण म्हणतो टेक्सॉनॉमिक हायरार्ची. आता आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहोत, टेक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन, हे वेगवेगळ्या सायंटिस्टने तयार करायला सुरुवात केली, क्लासिफाय करायला सुरुवात केली ऑर्गॅनिझमला. त्यातला जो पहिला सायंटिस्ट होता, द नेम ऑफ द सायंटिस्ट इज अरिस्टॉटल. आणि दॅट अरिस्टॉटल ने टू किंगडम क्लासिफिकेशन केलं. सिम्पली अरिस्टॉटलने काय केलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्लांट्स आणि अॅनिमल मध्ये क्लासिफाय केलं. न प्लांट्सचं तरी काय कॅरेक्टर घेतलं तर त्या प्लांट्सचं सिंपल कॅरेक्टर घेतलं, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. मग मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सचा विचार केला, ट्रीज आहेत, श्रब्स आहेत आणि हर्ब्स आहेत, अशा 3 प्लांट्स मध्ये डिव्हिजन त्याने केलं. 3 त्याने असं डिस्ट्रीब्युशन त्याचं केलं, क्लासिफिकेशन केलं प्लांट्सचं. सो अरिस्टॉटलने पहिले सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं, प्लांट्स आणि अॅनिमल्स. अगेन प्लांट्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, trees, shrubs and herbs. Animalचं क्लासिफिकेशन केलं with red blood or without red blood. So this type of classification is called as two kingdom classification. या क्लासिफिकेशनला टू किंगडम क्लासिफिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट टू अरिस्टॉटल 3 किंगडम क्लासिफिकेशन आलं. हा, याच्या पूर्वी परत टू किंगडम क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट होता अरिस्टॉटल, ज्याने प्लांट्स आणि अॅनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं आणि ते प्लांट्सचं क्लासिफिकेशन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरवर करून ट्रीज, श्रब, हर्ब्स केले. अॅनिमल क्लासिफिकेशन आहे विथ रेड ब्लड्स आणि विदाउट रेड ब्लड्स केलं. हेच क्लासिफिकेशन टू किंगडम क्लासिफिकेशन अजून जास्त लिएनेसने केलं, ज्याच्यामध्ये सुद्धा त्याने प्लांट्स आणि अॅनिमल्स हा क्रायटेरिया घेतला, प्लांट्स आणि अॅनिमल डिस्ट्रीब्युशन केलं. पण हे डिस्ट्रीब्युशन करताना त्याच्या असं लक्षात आलं, युग्लिना जो आहे त्या युग्लिनाचे काही कॅरेक्टर्स जे आहेत ना त्याने प्लांट्स मध्ये टाकला. युग्लिनाला सिम्पली प्लांट्स असलेले युग्लिना आणि युग्लिनाला प्लांट्स मध्ये टाकला आणि अॅनिमल्स वेगळे केले. पण नंतर असं लक्षात आलं की युग्लिना जो आहे म्हणजे त्या युग्लिनामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. सो युग्लिनामध्ये फोटोसिंथेसिस होत आहे, जे प्लांट्सचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण युग्लिना इज विदाउट सेल वॉल आहे. सो युग्लिनामध्ये सेल वॉल नाहीये आणि सेल वॉल नसणं हे कॅरेक्टर अॅनिमिलियाचं आहे, म्हणजे अॅनिमल्सचं आहे. मग त्याला असं लक्षात आलं की ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अजून असे अॅनिमल्सचे कॅरेक्टर्स आहेत की जे प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये येत नाहीत. तसं दुसरं त्याने उदाहरण दिलं ते म्हणजे फंजायचं. आता बेसिकली फंजाय ना हा सुद्धा नाही प्लांटीमध्ये टाकलं, कारण त्यावेळेला हे दोनच क्लास होते. पण गंमत अशी आहे, प्लांट आहेत सगळे हे ऑटोट्रॉप्स आहेत, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक आहे, दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. पण हा असा होता फंगस की ज्याच्यामध्ये सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन होतं, मीन्स दे फीड ऑन डिकम्पोजिंग मॅटर. सो ऑब्विसली असं लक्षात आलं की प्लांटीमध्ये युग्लिन आणि फंजाई येणार नाही. सो दिस सिस्टम डू नॉट डिस्टिंग्विश बिटवीन eukaryotes and prokaryotes, unicellular and multicellular organism, photosynthetic and non photosynthetic organism. So wide variety of animals है,
किंवा प्लांट्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहेत ज्यांना प्लांट्स आणि अॅनिमल पेक्षा कुठल्या तरी विशिष्ट ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याची आवश्यकता आहे. मग ह्याच बेसिसवर तिसरं आलं ते म्हणजे थ्री किंगडम क्लासिफिकेशन. थ्री किंगडम क्लासिफिकेशन हे हर्नेस्ट हॅकेलने केलं. या सायंटिस्टने काय केलं तर दोन तर क्लास फाइंड आउट झालेले होते, दॅट इज कॉल्ड प्लांटी अँड अॅनिमिलिया. असे काही ऑर्गॅनिझम मिळाले की जे एका सेलने बनलेले आहेत, दॅट इज कॉल्ड युनिसेलर ऑर्गॅनिझम. मग युनिसेलर ऑर्गॅनिझम असलेल्या ऑर्गॅनिझमला त्याने एका नवीन ग्रुप तयार केला, दॅट इज कॉल्ड प्रोटिस्टा. सो प्लांटी अॅनिमिलिया आणि तिसरा ग्रुप तयार झाला, दॅट इज कॉल्ड प्रोटिस्ट. सो प्युअरली युनिसेलर ऑर्गॅनिझम होता. याला थ्री किंगडम क्लासिफिकेशन असं म्हणतात, जे अर्नेस्ट हॅकेलने केलं. थ्री किंगडम क्लासिफिकेशनच्या नंतर परत असंही लक्षात आलं की असे काही ऑर्गॅनिझम आहेत जे मल्टीसेल्युलर पण आहेत, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक पण आहेत. मग त्याच्यावरनं फोर किंगडम क्लासिफिकेशन आलं, जे कोपलँडने केलं. कोपलँडने अॅनिमिलिया प्लांटी तसाच आला, प्रोटिस्टा ग्रुप फाइंड आउट झालेला होता. पुढचा जो आला दॅट इज कॉल्ड मोनेरा. सो प्रोटिस्टा होता हा युकॅरियोटिक युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहे, तर मोनेरा जो नंतर फाइंड आउट झाला तो प्रोकॅरियोट्स आहे. नाउ चार कॅरेक्टर फाइंड आउट झाले, चार क्लास फाइंड आउट झाले. अॅनिमिलिया प्लांटी जे अगोदरच फाइंड आउट झालेले होते, प्रोटिस्टा आला जो युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहे, आणि नंतर मोनेरा आला जो प्रोकॅरियोट्स आहे. याला म्हणतात फोर किंगडम क्लासिफिकेशन. बघा, पहिलं जे किंगडम क्लासिफिकेशन होतं दॅट क्लासिफिकेशन दोघांनी केलं, दॅट इज टू किंगडम क्लासिफिकेशन. प्रिव्हियसली ऑर एन्शियंटली इट इज कॉल्ड अरिस्टॉटल. हे सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा, ही एक्झामला विचारतात एमसीक्यू ला. त्याच्यानंतर टू किंगडम क्लासिफिकेशन तो हे पुस्तकात दिलं आहे, दॅट इज लेनियस, ज्याने सिम्पली प्लांट आणि अॅनिमलियामध्ये क्लासिफिकेशन केलं तेच कॅरी फॉरवर्ड केलं. पण त्याला असं लक्षात आलं की असे काही अॅनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल युग्लिना किंवा फंजाय, जे प्लांटीमध्ये आहेत, मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत आहे, क्लोरोफिल आहेत, पण ते कसे आहेत विदाउट सेल वॉल आहेत. मग विदाउट सेल वॉल आहेत तर ते प्लांटीमध्ये येणार नाही, मग त्यांना दुसरा कुठेतरी ट्यूबमध्ये टाकला पाहिजे. पण ते अॅनिमिलियामध्ये पण येणार नाहीत कारण ते कॅरेक्टर दाखवत नाही अॅनिमल्स. मग अजून कुठेतरी ग्रुप तयार झाला. तसंच फंजायच्या बाबतीत झालं. मग ह्याच्यानंतर आलं मग थ्री किंगडम क्लासिफिकेशन झालं. थ्री किंगडम क्लासिफिकेशन मध्ये एक नवीन ऍड झाला, हे त्याने अर्नेस्ट हॅकेलने केलं. सो प्लांटी आहे तसा आला, राईट. पुढे आपण बघणार आहोत, त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणतात. व्हेरी गुड, त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणतात. आपण पुढे त्याचे टाईप बघणार आहोत. ओके, येस, यू आर करेक्ट. सो अर्नेस्ट हॅकेलने ऑलरेडी प्लांटी होतं, ऑलरेडी अॅनिमिलिया होतं, प्रोटिस्टा ग्रुप नवीन तयार झाला जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. इट इज मेड अप ऑफ सिंगल सेल. अगेन फोर किंगडम क्लासिफिकेशन. नेम ऑफ द सायंटिस्ट इज कोपलँड. ही सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा हा, हे थोडं वेगळं आहे, म्हणजे पुस्तकात ही नावं नाहीयेत सगळी. एनसीईआरटीच्या बुक मध्ये थोडंसं वेगळं घेतोय मी, थोडंसं वेगळं सांगतोय की तुम्हाला लागणार आहे नीटला. सो कोपलँडने सुद्धा आपले तीन क्लास आहेत तसे, त्यात प्लांटे, अॅनिमिलिया, प्रोटिस्टा इज देअर. प्रोटिस्टा इज युनिसेल्युलर युकॅरियोट्स. पण असे अॅनिमल परत मिळाले ऑर्गॅनिझम, दॅट इज कॉल्ड एज युनिसेल्युलर युकॅरियोट्स. सो मोनेरा मिळाला ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतो, दॅट इज कॉल्ड प्रोकॅरियोट्स. सो दिस इज फोर किंगडम क्लासिफिकेशन. नेक्स्ट टू फोर किंगडम क्लासिफिकेशन, आता ना फाइव किंगडम क्लासिफिकेशन अल्टिमेटली शेवट होतं. पण
टेक्सॉनॉमी हा जो काही शब्द आहे ना, हा मॉडर्न टर्मिनॉलॉजी मध्ये टेक्सॉनॉमीला म्हणतात सिस्टमॅटिक्स. आणि टेक्सॉनॉमीला त्यावेळेला जे नाव दिलेलं होतं ते नाव दिलेलं डी कंडोले. डी कंडोलेने सायंटिस्ट या सायंटिस्टने टेक्सॉनॉमी हे नाव दिलं. पण जसजशी मॉडर्न टेक्नॉलॉजी आली, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स आले, बरोबर ना, नवीन नवीन टेक्निक आल्या, ज्याच्या बेसवर फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर घेतले गेले नाहीत, अॅनाटॉमिकल कॅरेक्टर घेतले, जेनेटिकल कॅरेक्टर घेतले, डीएनए लेवलला कॅरेक्टर कन्सिडर केलं, म्हणजे मॉडर्न झालं. आता त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक्स. आणि हे लिनियसने ह्याला टर्मिनल नाव दिलं, जे त्याने पुस्तक लिहिलं दॅट इज सिस्टम ऑफ नेचर. हे त्याचं एक बुक प्रसिद्ध आहे किंवा बुक झालेलं आहे. तर या सिस्टेमिक्स मध्ये दोन प्रकारचे सिस्टेमिक्स आहेत. एक ओल्ड सिस्टमॅटिक्स. नो, ओल्ड सिस्टमॅटिक्स इज बेस्ड ऑन ओनली मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स और एक्सटर्नल कॅरेक्टर्स. सो फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरचा विचार केला, एक्सटर्नल कॅरेक्टरचा विचार केला, त्या सिस्टमॅटिक्सला म्हणतात ओल्ड सिस्टमॅटिक्स. सेकंड जी सिस्टमॅटिक्स आहे दॅट इज कॉल्ड न्यू और निओ सिस्टमॅटिक्स. ही न्यू किंवा निओ सिस्टमॅटिक्स ही टर्म आहे, ही यूज केली ज्युलियन हॅक्झिलेने. सो या न्यू किंवा न्यू सिस्टमॅटिक्स मध्ये काय केलं, तर ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आताच इंटरनल कॅरेक्टर्स, अॅनाटॉमिकल कॅरेक्टर्स, जेनेटिकल कॅरेक्टर्स, बायोकेमिकल कॅरेक्टर्स, डीएनए, अशा सगळ्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करून, म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त कॅरेक्टर्सचा अभ्यास करून क्लासिफिकेशन केलं, जे एकदम परफेक्ट होतं. बघा ना, आपण ज्या वर्गात शिकतो त्या वर्गामध्ये मी समजा नुसतं एवढंच क्लासिफिकेशन केलं की ड्रेस घालून, गणवेश घालून येणारी मुलं, म्हणजे ड्रेस घालून येणारी मुलं आणि ड्रेस न घालून येणारी मुलं, असं जर क्लासिफिकेशन केलं तर ते चुकीचं होईल. पण मी त्याच्यावर अजून क्लासिफिकेशन केलं. काय काय केलं? मुलं मुली वेगवेगळ्या, बरोबर ना, किंवा नंबर वाईज मी त्यांना वेगवेगळे केलं. सो मी काय केलं, एक एक कॅरेक्टर अजून जास्त घेत गेलो. जसजसे तुम्ही कॅरेक्टर जास्त घेत गेला तस तसं तुम्ही एकदम स्पेसिफिक होत गेला किंवा स्पेसिफिक होत जाणार कॅरेक्टर. सो हे जे काय क्लासिफिकेशन आहे, ज्याला सिस्टमॅटिक्स आता म्हणतात किंवा टेक्सॉनॉमीला आता आपण सिस्टमॅटिक्स म्हणतोय, जे दोन प्रकारचं होतं. ओल्ड सिस्टमॅटिक जे प्युअरली बेस्ड ऑन मॉर्फोलॉजिकल, म्हणजे फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर, जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्गात मुलं येत आहेत, गणवेश नाही का बाहेर जा, गणवेश आहे वर्गात ये. सो एवढं फक्त एकच कॅरेक्टर घेऊन मी त्यांना बाहेर आणि आत केलं. पण एवढ्या कॅरेक्टरने मी क्लासिफिकेशन व्यवस्थित करू शकलो नाही मुलांचं. मग मी काय केलं, मी अजून त्याचे कॅरेक्टर्स घ्यायला सुरुवात. मग ते आलं कुठलं, न्यू किंवा निओ सिस्टमॅटिक्स, ज्याच्यात मी जास्तीत जास्त कॅरेक्टर्स घेतले ऑर्गॅनिझमचे. आणि ही न्यू किंवा निओ सिस्टमॅटिक्स ही जी टर्मिनॉलॉजी आहे, ही टर्म आहे, ही पहिली यूज केली ज्युलियन हॅक्झिलेने. ही नावं लक्षात ठेवा हा सायंटिस्टची. त्याच्यात त्यांनी इंटरनल स्ट्रक्चर किंवा इंटरनल पार्ट्स, अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर, जेनेटिकल, बायोकेमिकल, डीएनए लेवलला असं सगळं कन्सिडर करून त्यांनी निओ किंवा न्यू सिस्टमॅटिक्स तयार केलं. आता आपण टाइप ऑफ क्लासिफिकेशन बघूया. 4 टाइपचे क्लासिफिकेशन आहेत. पहिलं आहे ना, त्याला म्हणतात आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, जे आता एका स्टुडंटने सांगितलं. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कुठल्या बेसवर होतं? इट इज बेस्ड ऑन ओनली 1 and 2 कॅरेक्टर्स, जे एकदम पुराण, म्हणजे पुरातन काळातलं म्हणूया आपण त्याला, एकदम जुनं, किंवा 1-2 कॅरेक्टर घेतले आणि त्या कॅरेक्टरचं ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं, विच इज कॉल्ड एज आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. हे जे काय आर्टिफिशियल क्लासिफिकेशन आहे, दॅट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन 1 or 2 कॅरेक्टर्स ओनली. हे कॅरेक्टर्स आर्टिफिशियल क्लासिफिकेशन पहिलं पेनली एल्डरने केलं. पेनली एल्डर ही क्लासिफाय द प्लांट ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिटॅट. त्याने प्लांटचं क्लासिफिकेशन काय केलं माहितीये का, हॅबिटॅट वरून प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. एवढे 2च कॅरेक्टर त्याने घेतले. नंतर लिनेसने काय केलं,
ऑन दी बेसिस ऑफ स्टेमेन अँड कार्पेल प्लांटचं क्लासिफिकेशन केलं, विच इज करेक्ट नव्हतं. हे जे क्लासिफिकेशन ते करेक्ट नव्हतं, कारण एक दोनच कॅरेक्टर्स घेतली, असंख्य कॅरेक्टर्स आहेत, पण हे दोन कॅरेक्टर्स पेनली एल्डरने हॅबिट आणि हॅबिटेट म्हणून प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. त्यांची हॅबिट काय, त्याची हॅबिटेट काय म्हणून प्लांटचं डिस्ट्रीब्युशन केलं त्याने. तर लिनेसने काय केलं, स्टेमेन आणि कार्पेल विचारात घेऊन त्याचं क्लासिफिकेशन केलं प्लांटचं. त्यामुळे दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, जे चुकीचं नाही म्हणता येणार, पण ते अॅक्युरेट नव्हतं. मग त्याच्यानंतर दुसरं आलं, त्याला नॅचरल क्लासिफिकेशन म्हणतात. हे जे काही नॅचरल क्लासिफिकेशन आहे, हे नॅचरल क्लासिफिकेशन बेंथॉम हुकर्स ह्याने केलं. अँड ही टेक ऑल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्याने कन्सिडर केले. आणि पहिल्यापेक्षा म्हणजे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन पेक्षा जरा चांगलं क्लासिफिकेशन तयार झालं, बिकॉज त्याने फक्त दोनच कॅरेक्टर घेतलेले आर्टिफिशियल क्लासिफिकेशनसाठी. पण नॅचरल क्लासिफिकेशन मध्ये बेंथॉम आणि हुकर्सने जेवढे म्हणून मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, तेवढे सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑन विच बेसिस, काय नाही, सिम्पली त्याने प्लांट आणि सी अरिस्टॉटलने क्लासिफिकेशन प्लांट्स आणि अॅनिमलनेच केलं ना. जे प्लांट्स आहेत त्याला प्लांट्स मध्ये टाकलं, जे अॅनिमल्स आहेत त्याला अॅनिमल्स मध्ये टाकलं. पण प्लांट्स मध्ये जे काय, ज्या प्लांट्स मध्ये जे काय ऑर्गॅनिझम टाकले, तर युग्लिनाला पण टाकलं त्याने, अल्गीला पण टाकलं त्याने, फंगसला पण टाकलं. मग नंतर लिनेसला असं लक्षात आलं, युग्लिना कसं त्यात येईल, कारण युग्लिना तर फोटोसिंथेटिक आहे आणि युग्लिनामध्ये सेल वॉल नाहीये, आणि सेल वॉल आहे. त्याने बेस फक्त प्लांट्स आणि अॅनिमल्स एवढाच केला अरिस्टॉटलने, जे एकदम पूर्वीचं होतं, म्हणजे पुरातन काळातलं होतं. सेल वॉल नसणं हे एक अॅनिमलचं कॅरेक्टर्स आहे ना, पण इथं सेल वॉल आहे, त्यामुळे तो मुद्दा बरोबर आहे. पण फोटोसिंथेसिस जो काय प्रकार आहे हा युग्लिना, म्हणजे थोडक्यात प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये युग्लिना येणारच नाही, अजून काहीतरी वेगळा ग्रुप असला पाहिजे. तो प्लांट्स मध्ये दिलं तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, फोटोसिंथेसिस होतात, पण युग्लिनामध्ये सेल वॉल नाहीये. मग सेल वॉल नाही तर तो प्लांट मध्ये कसं येईल, प्लांटला सेल वॉल होता किंवा सेल वॉल आहे. त्यामुळे ते जे क्लासिफिकेशन होतं ना, हे एकदम सिंपल होतं. हे झाड दिसतंय त्याला प्लांट म्हटलं, हा अॅनिमल 4 पायाचा प्राणी आहे त्याला अॅनिमल म्हटलं. क्लिअर? जाऊया पुढे आपण. ओके, सो हे लक्षात ठेवा. हे वेगवेगळे, हे थोडंसं मी काय म्हणतात ते नीटच्या लेवलच्या वरच्या पार्टचं थोडंसं काढून तुम्हाला देतोय. हे सायंटिस्टची नावं आणि टाइप्स सगळ्या पुस्तकात सगळं नाही आहे, थोडंसं मी एक्स्ट्रा पण तुम्हाला दिलंय, ते लक्षात ठेवा. सो नॅचरल क्लासिफिकेशनचं सायंटिस्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज बेंथॉम आणि हुकर्स. बेंथॉम आणि हुकरने सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर कन्सिडर केले आणि क्लासिफिकेशन केलं. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मध्ये फक्त पेनली एल्डरने हॅबिट आणि हॅबिटेटचा विचार केला आणि लिनेसने फक्त स्टेमेन आणि कार्पलचा विचार करून प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर तिसरं जे क्लासिफिकेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन जे आहे, दॅट इज कॉल्ड एंगलर अँड प्रँटलने केलं. त्याला क्लॅडेस्टिक्स असं म्हणतात, CLADISTICS, क्लॅडेस्टिक्स. फायलोजेनिक क्लासिफिकेशन आहे, दॅट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशनरी हिस्ट्री, म्हणजे इव्होल्युशनचा विचार केला, इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स केले. कुठला अॅनिमल इव्होल्युशनरी त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले, कुठला अॅनिमल डायव्हर्ट झालाय, कुठले कॅरेक्टर्स वेगळे होत गेलेत, असा इव्होल्युशनरी बेस घेऊन क्लासिफिकेशन केलं. दॅट इज कॉल्ड एज फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन, त्याला दुसरं नाव आहे क्लॅडेस्टिक्स. अँड नेम ऑफ द सायंटिस्ट इज लेंगर अँड पॅरेंटा. फोर्थ जे आहे, दॅट इज कॉल्ड न्यूमरिकल क्लासिफिकेशन, जे आत्ता सगळीकडे त्याला आपण मॉडर्न क्लासिफिकेशन म्हणतो, त्याला फिनेटिक्स असं म्हणतात. न्यूमेरिकल क्लासिफिकेशन मध्ये काय केलं माहितीये का, मॅक्झिमम कॅरेक्टर कन्सिडर केले, मॉर्फोलॉजिकल पण, इव्होल्युशनरी पण,
अनाटॉमिकल पण, जेनेटिक पण, म्हणजे जेवढ्या म्हणून पॉसिबिलिटी आहेत सगळ्या, ते सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर केले, सगळ्याचा डाटा कॉम्प्युटरमध्ये टाकला, अॅनिमल टाकल्यानंतर त्या डाटा वाईज त्या अॅनिमल रेक्टिफाय होत गेला, हे कॅरेक्टर म्हणजे हा अॅनिमल, असं करत 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 शेवटी तुम्हाला क्लासिफिकेशन मिळालं. किंवा तेही लक्षात राहतं, एवढं लक्षात ठेवा की न्यूमेरिकल क्लासिफिकेशन म्हणजे न्यूमॅटिक क्लासिफिकेशन, ज्याला आपण मॉडर्न क्लासिफिकेशन म्हणतो. यात सगळ्याच्या सगळे कॅरेक्टर्स घेतले, जे आता कॅरेक्टर विचार घेऊन केले, म्हणजे सेल वॉल घेतला, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक घेतला, त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स घेतले, त्याच्यामध्ये जेनेटिकल कॅरेक्टर्स घेतले, अॅनाटॉमिकल चेंजेस घेतले, इव्होल्युशनरी चेंजेस काय काय ते बघितले. असे सगळं करत 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 आता जे क्लासिफिकेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज न्यूमेरिकल क्लासिफिकेशन, ज्याला म्हणतो आपण मॉडर्न क्लासिफिकेशन. सो 4 प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत. वन इज आर्टिफिशियल, सेकंड वन इज नॅचरल क्लासिफिकेशन, थर्ड वन इज फायलोजेनिक क्लासिफिकेशन, ज्याला क्लॅडेस्टिक्स असं म्हणतात. ही नावं लक्षात ठेवा हा, ही परीक्षेला एमसीक्यू ला विचारतात. आणि चौथं आहे न्यूमेरिकल क्लासिफिकेशन, ज्याला फिनेटिक्स असं म्हणतात, दॅट इज कॉल्ड मॉडर्न क्लासिफिकेशन. सो दीज आर दी टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन. आता जे आपण पहिलं बघितलं अरिस्टॉटल वगैरे, हा आर्टिफिशियल क्लासिफिकेशन मध्ये येतो, जे मगाशी त्या स्टुडंटने एका मला विचारलेलं. सो आता आपण बघूया 5 किंगडम क्लासिफिकेशन. आपण 4 किंगडम क्लासिफिकेशन पर्यंत आलेलो, मग मी तुम्हाला टाइप्स सांगितले क्लासिफिकेशनचे कोणकोणते आहेत. आता आपण जाऊया ऍक्च्युअल 5 किंगडम क्लासिफिकेशन. हे जे काय 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे ना, हे RH वेटेकरने केलं इन 1969. ही तारीख लक्षात कशी ठेवायची? 1969, 99 टोकाला मध्ये 6. सो RH विटेकर in 1969 proposed 5 kingdom classification. आता 5 किंगडम क्लासिफिकेशन झालं, 6 किंगडम क्लासिफिकेशन पण आहे. मग त्याने 5 किंगडम क्लासिफिकेशन कसं केलं? मोनेरा. मोनेरा इज द युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. देन प्रोटिस्टा. प्रोटिस्टा इज unicellular eukaryotes. Then fungi. Fungi are saprophytes. Plantae. Plantae are autotrophs. And Animalia. Animalia are heterotrophs. Now you very well know what is the difference between prokaryote and eukaryotes. कोण सांगू शकेल मला? What is the major difference between prokaryote and eukaryote? What is the difference between prokaryote and eukaryote? Okay, what is the difference between prokaryotic cell and eukaryotic cell? अरे कोणीच नाही सांगा, सांगा. काय चुकीचं आलं तरी चालेल, आपण दुरुस्त करूया. डोंट वरी, बिंदास. व्हेरी गुड. प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. कशामध्ये? प्रोकॅरियोट की युकॅरियोट मध्ये? प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोकॅरियोट की युकॅरियोट? व्हेरी गुड, युकॅरियोट मध्ये. एनिथिंग एल्स? एनिथिंग एल्स? अजून कोण सांगू शकेल प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मधला डिफरन्स? हे आपण 10th मध्ये पण पुढे शिकलोय, सेल मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. एवढे एकच कॅरेक्टर आहे. एवढे एकच कॅरेक्टर माहिती आहे. ओके, मी सांगतो. प्रोकॅरियोटिक मध्ये काय माहिती का? ओके ओके, बघा प्रोकॅरियोटिक आणि ऑर्गनल्स. ओके, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट मधला मेजर डिफरन्स काय बघा. नाउ इन केस ऑफ युकॅरियोट्स, न्यूक्लियस इज वेल ऑर्गनाइज्ड. न्यूक्लियस इज वेल ऑर्गनाइज्ड याचा अर्थ काय? जर तुम्ही न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघितलं ना, सेल, सेलच्या आत सायटोप्लाझम, सायटोप्लाझमच्या आत असतं सेंटरला, दॅट इज कॉल्ड न्यूक्लियस. इफ यू सी द न्यूक्लियस, न्यूक्लियस having its own membrane which is called as nuclear envelope or nuclear membrane. Nucleus contain fluid which is called as nucleoplasm. न्यूक्लियसच्या बाहेर आहे सेल मध्ये, त्याला सायटोप्लाझम म्हणतात. आणि न्यूक्लियसच्या आत आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतात.
So nuclear membrane, nucleoplasm, highly dense body called nucleolus, and many thread-like network which we called as chromatin reticulum. या न्यूक्लियसला वेल ऑर्गनाइज म्हणतात. हे जे काही क्रोमॅटिन रेटिक्युलम आहे ते सेल डिव्हिजनच्या वेळेला कंडेन्स होतं आणि त्याचं कन्व्हर्जन क्रोमोझोम मध्ये होतं. हे आता मी तुम्हाला वरवर रफली सांगतोय, आपण डिटेलमध्ये नको जाऊया तिकडे. सो ह्या न्यूक्लियसला म्हणतात वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस. सो युकॅरियोट मध्ये न्यूक्लियस वेल ऑर्गनाइज असतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम and chromatin thread or chromatin reticulum. This is called well organized nucleus. This is one thing. Prokaryote मध्ये बघाल तर nucleus is not well organized. The chromosome or DNA is present but it is circular and without envelope. So it is suspended anywhere in the body. Bacteria, this is a specific example. एक second. Now the organelles are सेकंड त्याचा महत्वाचं आहे, नॉट वेल ऑर्गनाइज ऑर्गनल्स. म्हणजे ऑर्गनल्स युकॅरियोट्स मध्ये सगळे असतात. वेल ऑर्गनाइज ऑर्गनल्स आर प्रेझेंट इन युकॅरियोट्स, वेअर ऑर्गनल्स आर ऍबसेंट इन प्रोकॅरियोट एक्सेप्ट रायबोसोम्स. प्रोकॅरियोट मध्ये रायबोसोम्स 70S असतात. दॅट इज 30 आणि 50. डोंट ऍड 30, 50, 80. 30S आणि 50S हे रायबोसोम्स असतात प्रोकॅरियोट मध्ये, आणि युकॅरियोट मध्ये रायबोसोम्स 80S असतात. दिस इज सेकंड. थर्ड, इन केस ऑफ प्रोकॅरियोट सेल, histone protein is absent, while in case of eukaryotes histone is present. In eukaryotes organelles are or presence of organelles सगळे असतात. सो endoplasmic reticulum, lysosomes, Golgi body, etc., etc. So this is the major difference between prokaryote and eukaryote. Understood? So this 5 kingdom classification is Monera, which is unicellular prokaryotes. Prokaryote is there, but it is single cell. Protista, unicellular eukaryotes. Fungi, saprophytes, that is they are feed on dead and decaying matter. Then autotrophs, plenty autotrophs, they can prepare their own food. Animalia depend on or दुसऱ्यावरती डिपेंड असणार. सो हे इन शॉर्ट विटिगरने 1969 ला प्रपोज केलेलं 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं. आता याच्यानंतर अजून एक 6 किंगडम क्लासिफिकेशन आलं. हे 6 किंगडम क्लासिफिकेशन एक मिनिट मी सांगतो, एक मिनिट होल्ड कर. थोडं हे पुढे कंप्लीट करूया, मग सांगतो मी तुला मिसोकॅरियोटिक म्हणजे काय. 1-2 मिनिटं पूर्ण करतो पहिलं मी. त्याच्यानंतर आलं, अरे बाप, एक मिनिट पूर्ण करतो. सो त्याच्यानंतर आलं 6 किंगडम क्लासिफिकेशन. ओके, त्याच्यानंतर आलं 6 किंगडम क्लासिफिकेशन. 6 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये फरक काहीच नव्हता. फक्त काय झालं माहितीये का, मोनेरा मध्ये ना 2 प्रकार आले. बघा, हा 6 किंगडम क्लासिफिकेशन आहे, हा कार्ल्स वोसने केलं. सो याच्यामध्ये ना मोनेरामध्ये 2 बॅक्टेरिया आले. एक आला आर्किओबॅक्टेरिया आणि दुसरा आला यू बॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरिया आहे ना, हा ओल्ड बॅक्टेरिया आहे जो हर्ष कंडिशन मध्ये सुद्धा जिवंत राहतो. म्हणजे एक्स्ट्रीम कोल्ड, एक्स्ट्रीम हॉट, झरे वगैरे असतात ना ज्यात पाण्याचे, गरम पाण्याचे जर, सो दॅट इज कॉल्ड आर्किओबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया.
सो फक्त मोनेराच्या दोन पार्ट मध्ये डिव्हिजन केलं, आर्किओबॅक्टेरिया अँड युबॅक्टेरिया. त्याच्यानंतर उरला तो रेग्युलर आहे तसे आपले प्रोटिस्टा आला, दॅट इज युनिसेल्युलर युकॅरियोट्स. त्याच्यानंतर तिसरा आला तो फंजाय आला, दॅट इज सॅप्रोफाइट. त्याच्यानंतर प्लॅन्टी आला, ज्याला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो किंवा ऑटोट्रॉप्स आहेत. त्याच्यानंतर ॲनिमिलिया आला. सो टोटल जे आले हे 6 किंगडम क्लासिफिकेशन आलं. पण ऍक्च्युली हे मोनरामध्ये हे दोन येतात, आर्चिओबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. त्यामुळे हे 6 किंगडम क्लासिफिकेशन हे शेवटचं क्लासिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आर्किओबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया एकत्र करून, एकत्र म्हणजे थोडक्यात मोनेरा. त्यामुळे आपण कन्सिडर करताना 5 किंगडम क्लासिफिकेशनच बघणार. आपण कन्सिडर करताना 5 किंगडम क्लासिफिकेशनच बघणार, कारण मोनेरामध्ये आर्किओबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया येतो. सो हे झालं 5 किंगडम क्लासिफिकेशन. याचा जरा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अच्छा, दिलेत का तुम्हाला? ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, नोट्स मध्ये आहेत, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यात आहे का हे 6 किंगडम क्लासिफिकेशन? 6 किंगडम क्लासिफिकेशन आहे का त्याच्यामध्ये? बरं, ठीक आहे. सो हे सगळं आपण बघितलं, 5 किंगडम, 6 किंगडम क्लासिफिकेशन. ओके, ठीक आहे. सो दिस इज अबाउट 5 किंगडम अँड 6 किंगडम क्लासिफिकेशन. क्लिअर? आता जो मगाशी प्रश्न विचारलेला होता, ओके, तो काय होता? मिसोकॅरियोटिक, मिसोकॅरियोटिक ना. सो मिसोकॅरियोटिक सेल म्हणजे काय माहितीये का? ज्याच्यामध्ये सुद्धा वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस असतं, त्याला दुसरं नाव आहे युकॅरियोटिक सेल. पण मिसोकॅरियोटिक मध्ये फरक असा आहे, न्यूक्लियर डिवाइड्स थ्रू अ मायटोसिस लाईक दॅट ऑफ प्रोकॅरियोट्स. सो सेल इज टर्म ॲज, किंवा त्या म्हणून त्या सेलला मिसोकॅरियोटिक असं म्हणतात. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस रे, कॅरिओ याचा अर्थ न्यूक्लियस. इट इंडिकेट्स इट्स न्यूक्लियस रिसेम्बल बोथ युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस, म्हणून त्याला मिसोकॅरियोटिक असं म्हणतात. सो मिसोकॅरियोटिक इज नथिंग बट सेल कंटेन वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस लाईक दॅट ऑफ युकॅरियोट्स. फक्त असं आहे की न्यूक्लियस डिवाइड अमायटोसिसने होतं. न्यूक्लियस इज डिवाइड अमायटोसिस, ओके, लाईक दॅट ऑफ प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट मध्ये जसं न्यूक्लियस डिवाइड होतं ना अमायटोसिसने, तसं अमायटोसिसने डिवाइड होतं. सो पवार, तुला कळलं मी काय म्हणालो ते? पवार, लक्षात आलं मी काय सांगितलं ते? मिसोकॅरियोटिक म्हणजे काय? हा, राईट, इट इज बिटवीन बोथ. ऍक्च्युअली ते युकॅरियोटिक, फक्त फरक असा आहे की त्याच्यामध्ये न्यूक्लियस अमॅटोटिक डिव्हिजन होते त्याची, जसं प्रोकॅरियोटिक मध्ये होतं तसं. सो आपण जाऊया पुढे. ओके, सो आता ह्याच्यानंतर
आता आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये ऍक्च्युली एक्झॅक्टली बघा, आता मी पुढचं घेणार आहे. हा पण अजून आपण विषयात गेलो नाही, अजून आपण ऍक्च्युअल चालू नाही केलंय. हा जो काही मेन क्रायटेरिया होता क्लासिफिकेशनचा, तो काय होता खरा? तर सेल स्ट्रक्चर होतं, बॉडी ऑर्गनायझेशन होतं, मोड ऑफ न्यूट्रिशन होतं, रिप्रोडक्शन होतं आणि फायलोजेनिक रिलेशनशिप होती. पण मेन जो क्रायटेरिया आहे, ज्याच्यात 1969 विटेकरने क्लासिफिकेशन जे केलंय, त्याने यूज करताना ह्या 4 गोष्टीचा विचार केला. एक म्हणजे सेल प्रोकॅरियोट आहे की युकॅरियोटिक आहे. दुसरं म्हणजे सेल युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. तिसरं म्हणजे ती ऑटोट्रॉपिक आहे का हेटरोट्रॉपिक आहे. चौथं सेल वॉल प्रेझेंट आहे की ऍबसेंट आहे. सो एवढे 4 गोष्टी कन्सिडर करून विटेकरने क्लासिफिकेशन केलं. प्रोकॅरियोट्स और युकॅरियोट, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉप्स और हेटरोट्रॉप्स, सेल वॉल प्रेझेंट और सेल वॉल ऍबसेंट. आपण डिटेल मध्ये बघणार आहोत, हे पुढे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. आपण 5 किंगडमचा चार्ट जो पुस्तकात दिलाय तो आपण एकदा रिवाइज करूया. बघा, इकडे मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, फंजा आहे, प्लांटी आहे, एनिमिलिया आहे. मोनेरा सोडले तर सगळे युकॅरियोट्स आहेत. प्रोटिस्टा पण युकॅरियोट आहे, फंजा पण युकॅरियोट आहे, प्लांटी पण युकॅरियोट आहे, एनिमिलिया पण युकॅरियोट्स आहे. मोनेरा फक्त प्रोकॅरियोट्स आहेत. सो दॅट इज सेल टाईप. सेल वॉल बघितला तर मोनेरामध्ये नॉन सेल्युलिक पॉलिसेक्राइड प्लस अमिनो ऍसिडचा सेल वॉल आहे. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत हा. जस्ट तुम्ही आपण रिवाइज करूया. प्रोटिस्टामध्ये प्रेझेंट इन सम, काही जणांमध्ये आहे, काही जणांमध्ये नाहीये. इफ यू सी फंजाय प्रेझेंट विथ कायटीन, सो सेल वॉल मेड अप ऑफ कायटीन. In case of plant, it is made up of cellulose. While in case of Animalia, it is absent. तुम्ही जर न्यूक्लियर एनव्हलपचा किंवा मेम्ब्रेनचा विचार केला, इफ इट इज प्रोकॅरियोट, सो प्रोकॅरियोटचं कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज absent. So nucleus is not well organized, nuclear membrane is absent. Protista, nuclear membrane present है, fungi present है, plantae present है, animalia present है. बॉडी ऑर्गनायझेशन बघाल तर सेल्युलर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन आहे. प्रोटिस्टामध्ये सुद्धा सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे टिश्यू फॉर्म झाले नाहीये. यू नो दॅट द सेल्स ऍग्रिगेट टू फॉर्म टिश्यू, टिश्यू टू ऑर्गन, ऑर्गन टू सिस्टम, सिस्टम टू एंटायर ऑर्गॅनिझम. सो टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे ते. सॉरी सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन आहे. प्रोटिस्टामध्ये सुद्धा सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन आहे. फंजायमध्ये मात्र मल्टीसेल्युलर आहे पण लूजली अरेंज टिश्यू आहेत. प्लांटीमध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे. सो टिश्यू आणि ऑर्गन तयार झाले, टिश्यू एकत्र येऊन. अॅनिमिलियामध्ये प्रश्न देत नाही, टिश्यू, ऑर्गन आणि सिस्टीम तयार झाली. इफ यू सी द मोड ऑफ ट्रान्समिशन इन केस ऑफ मोनेरा, मोड ऑफ ट्रान्समिशन इज ऑटोट्रॉपिक, आयदर बाय किमोसिंथेटिक अँड फोटोसिंथेटिक अँड हेट्रोट्रॉपिक, म्हणजे सॅप्रोफायटिक किंवा पॅरासायटिक. इफ इट इज प्रोटिस्टा, इट इज ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक अँड हेट्रोट्रॉपिक. फंजाय मध्ये प्युअरली हेट्रोट्रॉपिक आहे, दॅट इज सॅप्रोफायटिक अँड पॅरासाइट. प्लांटी ऑटोट्रॉपिक म्हणजे फोटोसिंथेसिस होतो. अँड एनिमिलिया हेट्रोट्रॉपिक